खासदार संजय राऊत, शिवसेनेची बुलंद तोफ, संपूर्ण महाराष्ट्राला आणि विरोधकांना खांद्यावर घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे खासदार संजय राऊत. त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की निष्ठा काय असते. आत्ताच ते आजारपणाने ग्रासलेले असतानाही ते बाळा व साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आजारपणातही ते शिवतीर्थावरती दाखल झाले आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केलं. त्यांनी दाखवून दिलं की निष्ठा काय असते. शरीर थकेल पण निष्ठा कधी थकू शकत नाही. याचं उदाहरण संजय राऊत यांनी पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेसमोर दाखवून दिलेलं आहे. खासदार संजय राऊत यांना डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली होती की काही दिवस पूर्णपणे बेड रेस्ट करायची, बाहेर जायचं नाही, गर्दीत जायचं नाही. परंतु आज मन काही ऐकायला तयार नव्हतं, कारण आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचा दिवस होता आणि तिथे अभिवादन करायला जाणं हे त्यांच्यासाठी एक कर्तव्य नव्हतं, तर ते एक मनाचं ऋण होतं. थकलेलं शरीर, त्यांच्या गुडघ्यात वेदना, पण मनात एकच आवाज. ज्यांनी त्यांना जगायला शिकवलं त्यांच्या आठवणींसमोर उभं राहणं हे दुखण्यापेक्षाही मोठं काही होतं. म्हणून हे सर्व विसरून त्या ठिकाणी ते हजर झाले. ते हळूहळू उठले. आपल्या भावाचा आधार घेत पावलोपावली ते चालत चालत, प्रत्येक पावलागणिक वेदना वाढत होती, पण त्या वेदनांपेक्षाही आठवणींचं ओझं जड होतं आणि त्याहूनही मोठी होती ती म्हणजे कृतज्ञता. स्मृतीस्थळाजवळ पोहोचल्यावर त्यांनी शांतपणे हात जोडले. वाऱ्यानं हलकं स्पर्श केल्यासारखं वाटत होतं, जणू बाळासाहेब आजही त्यांच्यासोबत उभे आहेत. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते हलकेसे म्हणाले, डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली होती, पण तुमच्या आठवणींना नमन करायला माझं मन आज थांबू देत नव्हतं. तुम्ही दिलेली प्रेरणा आजही मला उभं करते. गर्दीतले लोक त्यांच्याकडे पाहत होते आणि घोषणा देत होते, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला. वयाने जरी जुने असले, शरीराने जरी अशक्त, परंतु मनाने अजूनही खंबीर असलेले आपले संजय राऊत बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावरती दाखल झाले. आणि त्या क्षणी प्रत्येकाच्या मनात एकच विचार जन्माला आला, खरी ताकद शरीरात नसते, ती मनात असते. आणि मनात जर आदर आणि कृतज्ञता असेल तर माणूस कोणतीही अडचण पार करू शकतो. एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर आठवणी अमर असतात आणि त्यांना अभिवादन करायला हृदय मजबूत असलं की सर्व काही पुरेसे असतं. असेच संजय राऊत यांनी दाखवून दिलं की निष्ठा काय असते. शरीर थकेल पण निष्ठा थकणार नाही, हे संजय राऊत यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं. आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ते शिवतीर्थावरती दाखल झाले. बाळासाहेबांना अभिवादन केलं आणि शिवसैनिकांनाही त्यांनी हातवारे करून संबोधित केलं, अभिनंदन केलं आणि ते पुन्हा आपल्या बेड रेस्ट डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ते आपल्या घरी निघून गेले. शिवसैनिकांनो, खासदार संजय राऊत म्हणजे आपली शिवसेनेची बुलंद तोफ. काही दिवस ते आजारपणाने ग्रासलेले आहेत, परंतु ते लवकरच बरे होतील. बाळासाहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे. आपल्या सर्व शिवसैनिकांचे पण आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहेत. आपण सर्व मिळून त्यांना लवकर बरे व्हा असे आशीर्वाद देऊया आणि लवकर आपण या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.